स्वतःची पहिली गाडी. आहाहा! हे फक्त एक वाहन नाहीये, नाही का? ही एक भावना आहे, एका मोठ्या स्वप्नपूर्तीची. करिअरच्या अगदी सुरुवातीला मिळवलेलं हे यश खरंच खूप खूप खास वाटतं. पण याच उत्साहात आपलं मन आणि आपलं बजेट यांचा ताळमेळ बसवणं हेच खरं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर मग मुख्य प्रश्न हाच आहे की आपल्या पगारात कोणती गाडी बसते? हा प्रश्न मनात 100% आलाच असेल. कारण शोरूममध्ये त्या चकचकीत गाड्या बघितल्या की मन कसं भरकटतं. पण आपलं बँक बॅलन्स काय सांगतंय हे बघणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर ना? तर आज आपण याच कोड्याचं उत्तर एकदम सोपं करणार आहोत. अगदी बरोबर. गाडी घेणं हा एक भावनिक निर्णय आहे. यात काहीच शंका नाही. कुटुंबासाठी किंवा एखाद्या आणीबाणीच्या वेळी गाडी असणं किती गरजेचं आहे, हे वेगळं सांगायला नको. पण गाडी कोणती घ्यायची हा निर्णय भावनेने नाही, तर पूर्णपणे डोक्याने आणि बजेटच्या आकड्यांवरून घ्यायला हवा. नाहीतर हेच स्वप्न एक ओझं बनायला वेळ लागणार नाही. चला, मग सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी खर्चाचा एक सुवर्ण नियम. मग तुमचं कार बजेट कॅल्क्युलेट कसं करायचं ते पाहू. त्यानंतर गाडी खरेदी करायची की भाड्याने घ्यायची यावर बोलू. आणि मग गाडी की संपत्ती यावर विचार करून शेवटी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. ओके, तर गाडी खरेदीसाठीचा सर्वात महत्वाचा आणि एकदम सोपा नियम म्हणजे 20-40-20. हा एक फॉर्म्युला आहे जो आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घ्यायला प्रचंड मदत करतो. चला, हा नियम नेमका काय आहे ते आता सविस्तरपणे पाहूया. या नियमाचा पहिला भाग आहे 20. म्हणजे काय? तर 20%. गाडीच्या ऑन रोड किमतीच्या कमीत कमी 20% रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून द्यायलाच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका जास्त डाऊन पेमेंट कराल तितका तुमच्यासाठी चांगलं, कारण तितक्याच कमी रक्कमेचं कर्ज घ्यावं लागेल. आता दुसरा आकडा आहे 4. म्हणजे तुमच्या गाडीचं कर्ज कधीही, मी परत सांगतो, कधीही 4 वर्षांपेक्षा जास्त नसावं. का? कारण 5 किंवा 7 वर्षांचं कर्ज घेतलं तर तुम्ही व्याजापोटी हजारो रुपये अक्षरशः वाया घालवता. आणि त्याचवेळी तुमच्या गाडीची किंमत पण वेगाने कमी होत असते. म्हणजे एकाच वेळी दुहेरी नुकसान. म्हणून 4 वर्षांची मुदतच सगळ्यात उत्तम. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा नियम, परत 20. गाडीचा एकूण मासिक खर्च. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी फक्त EMI बद्दल बोलत नाहीये. तर EMI, पेट्रोल, इन्शुरन्स आणि मेंटेनन्स हे सगळं मिळून होणारा खर्च तुमच्या हातात येणाऱ्या पगाराच्या 20%पेक्षा जास्त असता कामा नये. हा नियम जर पाळला तर तुमची गाडी तुमच्या इतर आर्थिक ध्येयांच्या आड कधीच येणार नाही, ही गॅरंटी. बरं, नियम तर समजले. पण आता हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरायचं? त्यासाठी आपण एक एकदम सोपी एक्सेल शीट वापरणार आहोत. ही शीट तुम्हाला एका क्षणात सांगेल की तुम्ही निवडलेली गाडी तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही. ही शीट वापरणं खरंच खूप सोपं आहे. बघा, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा मासिक पगार टाका, गाडीची ऑन रोड किंमत टाका, तुम्ही किती डाऊन पेमेंट करणार आहात ते लिहा, गाडीचं मायलेज आणि तुमचा महिन्याचा वापर किती आहे ते सांगा. आणि बस, शीट तुम्हाला अंतिम टक्केवारी दाखवेल. फक्त त्या पिवळ्या रंगाच्या सेल्समध्ये माहिती भरायची आहे. बाकीचं काम शीट स्वतः करेल. चला, तर मग एक उदाहरणच बघूया. समजा तुमचा मासिक पगार आहे 50,000 रुपये आणि तुम्हाला 4.5 लाखांची एक गाडी घ्यायची आहे. आता ही आकडेवारी आपण त्या एक्सेल शीटमध्ये टाकून बघूया की 20-4-20 नियमाप्रमाणे ही गाडी खरंच बजेटमध्ये बसते की नाही. ओके, तर आकडेवारी आपल्या समोर आहे. बघा, 20% डाऊन पेमेंट केल्यावर गाडीचा एकूण मासिक खर्च पगाराच्या जवळपास 23% होतोय. आणि आपला नियम काय सांगतो? 20%. म्हणजे हा आकडा नियमापेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ आहे की सध्याच्या परिस्थितीत ही गाडी घेणं आर्थिकदृष्ट्या योग्य नाही. पण थांबा, काळजी करू नका, यावर एक उपाय आहे. मग यावर उपाय काय? एकदम सोपा, डाऊन पेमेंट वाढवणं. बघा, जर तुम्ही डाऊन पेमेंट 20%ऐवजी साधारण 45% म्हणजे जवळपास 2 लाख रुपये केलं तर तुमचा EMI कमी होऊन 6,103 रुपयांवर येतो. आणि मग गाडीचा एकूण खर्च तुमच्या पगाराच्या 20%च्या आत येतो. आता ही गाडी परवडू शकते. तर मग आपल्या पगारासाठी योग्य गाडी कोणती? 20-4-20 नियमानुसार एक साधारण हिशोब बघूया. जर पगार 50,000 असेल तर साधारणपणे 4.5 लाखांपर्यंतची गाडी बजेटमध्ये बसेल. जर पगार 1 लाख असेल तर तुम्ही 8 ते 8.5 लाखांपर्यंत विचार करू शकता. आणि 1.5 लाख पगार असेल तर 14 लाखांपर्यंत गाडी घेणं शक्य आहे. आता गाडी खरेदी करण्यापलीकडे अजून एक पर्याय आहे, जो आपल्याकडे भारतात आता हळूहळू लोकप्रिय होतोय. तो म्हणजे लीजिंग
म्हणजेच गाडी भाडेतत्वावर घेणे. चला बघूया हा पर्याय नेमका काय आहे आणि तो आपल्यासाठी योग्य आहे का. तर बघा, खरेदीमध्ये काय होतं, गाडीची मालकी हक्क आपल्याला मिळतो, पण त्याचसोबत मोठं डाऊन पेमेंट आणि देखभालीची सगळी जबाबदारी पण आपलीच असते. या उलट लिझिंगमध्ये डाऊन पेमेंटची भानगडच नसते. मेंटेनन्स आणि इन्शुरन्सचा खर्चसुद्धा कंपनी बघते, पण गाडीची मालकी आपली नसते आणि गाडी किती चालवायची यावर काही मर्यादा असू शकतात. आता थेट खर्चाचं गणित बघूया. 3 वर्षांसाठी त्याच 4.5 लाखांच्या गाडीचा विचार करू. गाडी विकत घेऊन 3 वर्षांनी विकल्यावर तुमचा एकूण खर्च साधारण 2.63 लाख रुपये येतो. तर लिझिंगचा खर्च येतो 2.75 लाख रुपये. हो, लिझिंग थोडंसं महाग आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला मेंटेनन्स, इन्शुरन्स या कशाचीही चिंता करावी लागत नाही. ही एक सोय आहे, ज्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतात. आणि आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, गाडी की संपत्ती. कारण तुम्ही आज गाडीवर जो खर्च करताय त्याचा थेट परिणाम तुमच्या भविष्यातल्या संपत्तीवर होणार आहे. त्यामुळे हा फक्त गाडी खरेदीचा निर्णय नाही, तर हा तुमच्या आर्थिक भविष्याचा निर्णय आहे. काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, गाडी ही एक गरज आहे, गुंतवणूक नाही. तिची किंमत दिवसेंदिवस कमीच होणार आहे. दुसरी गोष्ट, फक्त मित्रांना दाखवण्यासाठी किंवा स्टेटससाठी अनावश्यक कर्ज अजिबात घेऊ नका. आणि तिसरं म्हणजे गाडीचा EMI इतका मोठा नसावा की तो तुमच्या घर खरेदीच्या स्वप्नाच्या किंवा इतर महत्त्वाच्या ध्येयांच्या आडी येईल. शेवटी गाडी असण्याने आयुष्यात सोय नक्कीच होते, यात शंका नाही, पण ती आपल्यावर आर्थिक ओझं बनू नये. म्हणून भावना थोड्या बाजूला ठेवून आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार योग्य निर्णय घ्या. कारण हुशारीने निवडलेली गाडी तुम्हाला आनंद देईल, डोकेदुखी नाही.